नमस्कार मित्रांनो, मॉडर्न ITI गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पिस्टन मटेरियल व पिस्टनचे जे भाग आहेत किंवा या ज्या पिस्टनला वेगवेगळे नावं दिलेले असतात, काय नावं असतात या आणि त्याची पूर्णपणे आपण थेरॉटिकल तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर या ठिकाणी हा जो पिस्टन आहे त्याचे जे भाग आहेत त्याला काय नावं असतात, याचं मटेरियल काय असतं, हे सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एक एक करून पाहणार आहोत। तर पिस्टन इंजिन सिलेंडरच्या 4 स्ट्रोक क्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्य करून ही पिस्टनची रचना केलेली असते। आणि आता या ठिकाणी पिस्टन इंजिनवरती देण्यासाठी किंवा ही योजना या ठिकाणी या 4 स्ट्रोकच्या क्रिया करण्यासाठी पिस्टन काय काम करतो किंवा पिस्टन बसवून आपण पिस्टनच्या माध्यमातून इंजिनसाठी काय क्रिया या साध्य केलेल्या आहेत हे मी तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगणार आहे। समजा सिलेंडरमध्ये पिस्टन TDC कडून BDC कडे जाताना सिलेंडरमध्ये सक्शन निर्माण करतो, त्यामुळे ताजी हवा किंवा मिश्रण हे सिलेंडरमध्ये येऊ लागते। हे फक्त आपल्याला पिस्टनच्या इंजिनमध्ये असण्याच्या मुळे आपल्याला ते साध्य झालेलं आहे। दुसरी गोष्ट, सिलेंडरमधील कंबक्शन चेंबरचा व्याप कमी किंवा जास्त करणे व कॉम्प्रेशन स्ट्रोक घडवून आणणे ही सुद्धा कार्य पिस्टनकडून केल्या जाते। पॉवर स्ट्रोकमुळे निर्माण झालेली पॉवर कनेक्टिंग रॉडमार्फत क्रँकशाफ्टला देणे हे सुद्धा कार्य पिस्टनकडून साध्य केल्या जाते। कंबक्शन चेंबरमध्ये निर्माण झालेली उष्णता सिलेंडर वॉलला देऊन ती कमी करणे हे सुद्धा कार्य पिस्टनकडून केल्या जाते। आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक कारण आहे की पिस्टन रिंगा ज्या असतात त्या रिंगांना पिस्टनच्याद्वारे आधार दिला जातो, हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य या पिस्टनकडून आपल्याला साध्य केले जाते। आता तुम्हाला समजलं असेल की मुख्य इंजिनमध्ये पिस्टन देण्याचा उद्देश काय आहे। आता आपण पिस्टनचं मटेरियल पाहणार आहे। तर मी मटेरियल दाखवण्या अगोदर तुम्हाला एक चार्ट दाखवतो की या ठिकाणी हा तुम्हाला चार्ट दिसतोय, त्याला बघूया। या ठिकाणी पिस्टन मटेरियल ठरवताना कुठल्या बाबी या लक्षात घेतल्या पाहिजे किंवा पिस्टन मटेरियल हे किती महत्त्वाचं असतं हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करत आहे। की पिस्टन मटेरियल ठरवताना त्या पिस्टन हेडवर निर्माण होणारी उष्णता, जी पिस्टन हेडवर उष्णता तयार होते किंवा जी जास्त प्रमाणात उष्णता पिस्टन हेडच्या डोक्यावर होते, तर ती बाब लक्षात घ्यावी लागते की या ठिकाणी किती प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये इंजिनसाठी कास्ट आयर्न धातूचा पिस्टन वापरत होते, परंतु हे पिस्टन उष्णतेमुळे कमी प्रसरण पावणारे व जास्त दाब सहन करू शकणारे असे होते। हे वजनाने जास्त असल्याच्या कारणामुळे हाय स्पीड इंजिनवर याचा उपयोग होऊ शकत नाही। या सर्व प्रकारच्या हाय स्पीड इंजिनवर ॲल्युमिनियम अलॉयचे पिस्टन हे वापरावे लागतात। ॲल्युमिनियम अलॉयच्या पिस्टनसाठी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे की 91% ॲल्युमिनियम अधिक त्यामध्ये 7% तांबे अधिक 2% टीन म्हणजे काय, कथील, हे वापरलं जातं। कास्ट आयर्नपेक्षा 3 पट जास्त उष्णता वाहकत्व ॲल्युमिनियम अलॉयमध्ये असल्यामुळं, लक्षात घ्या, कास्ट आयर्नपेक्षा 3 पट जास्त उष्णता वाहकत्व ॲल्युमिनियम अलॉयमध्ये असल्यामुळं या प्रकारच्या पिस्टनमुळे प्री इग्निशन होत नाही। प्री इग्निशन म्हणजे काय, किंवा एखाद्या वेळेस पॉवर स्ट्रोकच्या शेवटी स्पार्क पडण्याच्या अगोदरच जर त्या ठिकाणी पॉवर स्ट्रोक घडून येत असेल, तर म्हणजे टायमिंगनुसार, वॉल टायमिंगनुसार जर त्या टायमिंगच्या अगोदर त्या ठिकाणी ज्वलन घडून येत असेल, तर आपण याला काय म्हणतो, प्री इग्निशन असं म्हणतो। तसंच ॲल्युमिनियम पिस्टन हे कास्ट आयर्नच्या मानाने वजनाला खूपच हलके असतात
म्हणून याचा वापर हा आपण आजकालच्या जवळजवळ सगळ्या गाड्यांवरती ॲल्युमिनियम अलॉयचाच पिस्टन आपल्या निदर्शनास येतो. आजकाल काही इंजिनसाठी कमीत कमी वजनाचे लाईट अलॉय पिस्टन वापरतात. यामध्ये काही धातूंचा समावेश केला जातो. त्या धातूमध्ये प्रामुख्यानं सिलिकॉन 11 ते 13%, निकेल 0.7 ते 2.5%, मॅग्नेशियम 1%, कॉपर 1%, ॲल्युमिनियम 86.3% किंवा 86.3 ते 82.5 एवढ्या टक्के जास्तीत जास्त उष्णता सहन करण्यासाठी त्यामध्ये वापरलं जातं. आणि कमीत कमी झीज व्हावी व कमीत कमी प्रसरणशीलत्व या पिस्टनचा गुणधर्म आहे. या पिस्टनला लो एक्स अलॉय पिस्टन असं सुद्धा आपण म्हणतो. आता हे झालं मी तुम्हाला सांगितलं पिस्टन मटेरियलच्या संदर्भामध्ये. इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. आता यानंतर आपण बघणार की हे जे पिस्टन आहे त्या पिस्टनचे भाग या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. त्या पिस्टनवरती हे जे सर्व भाग आहेत हे नावं मी तुम्हाला आता एक एक करून या ठिकाणी दाखवतो. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असणार की हा संपूर्ण पिस्टन हा पूर्ण एक पिस्टन आहे, परंतु याला सुद्धा या पूर्ण पिस्टनला सुद्धा काही नावं असतात. हे नावं तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी हा जो भाग दिसतो याला काय म्हणतात हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. काय म्हणतात याला? क्राऊन किंवा पिस्टन हेड असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ह्या ज्या खाचा दिसत आहेत, या पिस्टनवरती रिंगा बसवण्यासाठी या खाचा दिसत आहेत, तर या खाचेला काय म्हणतात? पिस्टन रिंग ग्रूव असं म्हणतात. काय म्हणतात? या ठिकाणी हा जो भाग आहे याला पिस्टन रिंग ग्रूव असं म्हणतात. या भागाला पिस्टन हेड असं म्हणतो आपण. त्यानंतर हा जो पिस्टन रिंग लँड तुम्हाला दिसतोय, तर या दोन रिंग ग्रूवच्या मध्ये हा जो भाग दिसतोय, हा माझा जो पेन टेकलेला आहे, हा जो भाग आहे याला पिस्टन लँड असं म्हणतात. या ठिकाणी किती लँड दाखवतोय मी तुम्हाला? इथं एक पॉईंट आहे, या ठिकाणी पॉईंट आहे, या ठिकाणी पॉईंट आहे. या भागाला पिस्टन लँड असं म्हणतात. आता हा जो पिस्टन हेड तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे, हा जो या ठिकाणी पिस्टन आहे, पिस्टनच्या वरच्या सरफेसलाच पिस्टन हेड अथवा क्राऊन असं आपण म्हणतो. या भागावर पॉवर स्ट्रोकमध्ये मिश्रणाचा स्फोट घडवून आणला जातो. वेगवेगळ्या इंजिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिस्टन हेड आपल्याला आढळून येतात. पिस्टन हेडच्या प्रकारानुसार या ठिकाणी पिस्टन हेडचा जो प्रकार आहे त्या प्रकारानुसार सुद्धा बरेचसे पिस्टनचे प्रकार पडतात. एक 5-6 प्रकार पडतात. तेही मी तुम्हाला थोड्या वेळात हे चालू असतानाच सांगतो. यानंतर आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे की जो दुसरा भाग दाखवलेला आहे, काय दाखवलेला आहे आपल्याला या ठिकाणी? पिस्टन रिंग ग्रूव. या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे? पिस्टन रिंग ग्रूव. हा जो भाग दिसतोय मी तुम्हाला, ज्या ठिकाणी या रिंगा आपल्याला बसतात, तर पिस्टन रिंग ग्रूवचं काय काम आहे? पिस्टनवर पिस्टन रिंग ग्रूव बसवण्यासाठी हे जे गाळे केलेले असतात या गाळ्यांनाच रिंग ग्रूव असं आपण म्हणतो. सुरुवातीच्या 2 किंवा 3 रिंग ग्रूवमध्ये कॉम्प्रेशन रिंग बसवतात, हे तुम्हाला कल्पनाच आहे. काही पिस्टनवर 1 नंबरचा ग्रूव हा हीट डॅमचे कार्य करतो. ज्या रिंग ग्रूव पिस्टनवर छिद्र असतात, ज्या रिंग ग्रूव पिस्टनवर या ठिकाणी छिद्र असतात, आता हे यात तुम्हाला हे मोठं दिसतं आहे, परंतु बाकीच्या काही जे 2 व्हीलर झाले, ॲपे झाले, या ठिकाणी अत्यंत स्मॉल असे होल्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्या रिंग ग्रूवमध्ये ऑइल रिंग बसते, हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. ऑइल रिंग ग्रूवमधील छिद्रामार्फत ऑइलने रिंग सिलेंडरवरील वालवरील स्क्रॅप केलेलं जे ऑइल आहे हे पिस्टनच्या आतल्या बाजूने ऑइल संपमध्ये टाकले जाते. की बा या ठिकाणी जर आपली ऑइल रिंग बसली आणि हा जो पिस्टन आहे आपला जर TD सिकडून BD सिकडे येत असेल आणि या ठिकाणी जर ऑइल रिंग आपली लागलेली असेल, तर या छिद्रामधून हे जे ऑइल आहे हे सरळ ऑइल संपमध्ये या ठिकाणी ओढून जमा केलं जातं. बरोबर आहे. तर काही पिस्टन
वर ऑइल रिंग ग्रूवला लागूनच एक कमी खोली असलेला गाळा हा सुद्धा आपल्याला दिसून येतो. याला आपण हीट डॅम असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? हीट डॅम असं आपण याला म्हणतो. या हीट डॅममुळं काय होतं माहिती आहे का? या हीट डॅममुळं पिस्टन हेडकडची या भागाकडची जी उष्णता आहे ती पिस्टनच्या हीट डॅम खाली असणाऱ्या भागाकडे जाते. म्हणजे या ठिकाणी जाते तर ती गेली नाही पाहिजे यासाठी त्या ठिकाणी हीट डॅमची रचना केलेली असते. काही पिस्टनवर हीट डॅम ग्रू हा टॉप रिंग ग्रू व हेड यामध्ये असतो. ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. नंतर तिसरा भाग आपण या ठिकाणी बघितला की रिंगलँड. पिस्टन रिंगच्या दोन रिंग ग्रूवमधील जो मधला भाग असतो त्याला रिंगलँड असं म्हणतात. हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण काय बघितलं? ऑइल होलबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगितली. त्यानंतरचा जो भाग आहे की बा पिस्टनला अजून एक या ठिकाणी भाग दिलेला असतो की पिस्टन स्कर्ट दिलेला असतो की हा वाला जो भाग आहे हा पिस्टनचा स्कर्टचा भाग आहे. याला स्कर्ट असं म्हणतात. पिस्टन स्कर्ट असं आपण या भागाला म्हणतो. हा जो रिंग ग्रू नंतरचा जो भाग आहे पिस्टनच्या या हा जो उभा पृष्ठभाग दिसतोय तुम्हाला, या उभ्या पृष्ठभागास आपण पिस्टन स्कर्ट असं म्हणतो. पिस्टन स्कर्टवरून पिस्टनचे वेगवेगळे प्रकार पडतात. ते प्रकार आपण पाहणारच आहेत. त्याबद्दल काही हे नाही, मी ते प्रकारसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आता राहिला भाग, हा जो भाग आहे या ठिकाणी दिसतोय याला पिस्टन बॉस असं म्हणतात की या भागामध्ये पिस्टन पिन बसते. ही जी दिसते याला पिस्टन पिन असं म्हणतात किंवा गजन पिनसुद्धा तुम्ही म्हणू शकता. याला गजन पिन किंवा पिस्टन पिन असं म्हणतात. आणि गजन पिन किंवा पिस्टन पिन ही कोणत्या ठिकाणी बसते तर या भागामध्ये बसते. ते याला पिस्टन बॉस असं म्हणतात. काय म्हणतात? या भागाला पिस्टन बॉस असं म्हणतात. या ठिकाणी ही अशा रीतीने बसलेली असते. आता कनेक्टिंग हा पूर्ण कनेक्टिंग रॉड तुम्हाला दिसतोय. कनेक्टिंग रॉडचा हा वाला जो यामध्ये अशा रीतीनं फिक्स केलेली असते. हे थोडंसं हे आपण पाहतो की या ठिकाणी बसलेली असते. कनेक्टिंग रॉडच्या स्मॉल एंडला ही या ठिकाणी बसते. आणि या ठिकाणी इथं हा कनेक्टिंग रॉड लागल्याच्या नंतर लक्षात घ्या, हा जो या ठिकाणी आपण कनेक्टिंग रॉड लावल्यानंतर कनेक्टिंग रॉड व पिस्टन यांना जोडणारा दुवा, कनेक्टिंग रॉड व पिस्टन यांना जोडणारा दुवा म्हणजेच काय? गजन पिन. गजन पिनलाच आपण पिस्टन पिन असं सुद्धा म्हणतो. पिस्टनच्या ज्या भागात पिस्टन पिन बसते, पिस्टनच्या ज्या भागामध्ये पिस्टन पिन बसते व तिला लॉक करण्याची या ठिकाणी पिस्टनवर व्यवस्था केलेली असते. एक मिनटं बघा, या ठिकाणी लॉक करण्यासाठी ग्रू दिलेला असतो दोनही साईडनं. या ठिकाणी ही जी पिस्टन पिन आहे, कारण इंजिन चालू झाल्यानंतर ही हलली नाही पाहिजे किंवा इकडे तिकडे सरकली नाही पाहिजे किंवा जी सिलेंडर ब्लॉकमध्ये सिलेंडर वालला घासली नाही पाहिजे किंवा थाडली नाही पाहिजे, यासाठी या पिस्टन बॉसमधून ही जी पिन आहे ही बाहेर आली नाही पाहिजे. यासाठी या पिस्टन बॉसच्या या भागामध्ये दोन्ही साईडनं लॉक ग्रू दिलेले असतात. पिस्टन बॉसमध्ये गजन पिन हे हलू नये किंवा बाहेर येऊ नये किंवा तिला जर लॉक लावलं नाही तर इंजिन चालू झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीचा साऊंड येईल. म्हणून या ठिकाणी पिस्टन बॉसमध्ये पिस्टन पिन लॉक करण्याची व्यवस्था केलेली असते. तर या ठिकाणी तुम्हाला कळत असेल, त्या ठिकाणी आपण सर्क्लिप लावतो किंवा एक तारासारखा बारीक असा स्प्रिंगसारखा जो लॉक असतो तो सुद्धा आपण या ठिकाणी वापरलेला असतो. या भागालाच आपण पिस्टन बॉस असं म्हणतो. इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. तर अशा रीतीनं तुम्हाला पिस्टनविषयी परिपूर्ण माहिती, मटेरियलविषयी माहिती, पिस्टनच्या वेगवेगळ्या भागाविषयी माहिती मिळाली असेल असं मी गृहीत धरतो. आणि उद्या पिस्टन हेड
जे काही मी तुम्हाला अजून पिस्टन हेडवरून जे काही पिस्टनचे प्रकार पडतात ते सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.